फूट लांबी आहे त्याची. कधी तुम्ही पाहिला बिबट्या? रविवारी संध्याकाळी 8:15 वाजता. बरं. तुम्ही काय मी चाकरवाडीला बाजारला गेलतो, बाजारावरनं येत होतो. कुठे गेला गणेश? हे काय, हे आम्ही दोघं येत होतो गाडीवर. एकदम समोर दिसलं, आम्ही जाग्यावर गाडीचा ब्रेक दाबला बरं. आणि थोडंसं धाकधूक झालंच मनात, पण जाग्यावर थांबलो. गाडी वगैरे बंद केली नाही, काय नाही. आणि तो आला, रोड क्रॉस केला फाट्याचा, फाट्यावरून जंप मारून पलीकडे गेला. आम्ही गाडी घरी नेऊन लावली, ह्या सगळ्यांना फोन केला. मग ज्यावेळेस तुम्ही बिबट्याला बघितलं हां. त्यावेळेस बिबट्याची काय रिएक्शन होती? काहीच नाही, काहीच केलं नाही. संत चाल, अजिबात नाही, पळणं नाही, काय नाही. आम्ही जाग्यावर फक्त शांत तुम्ही थांबलो. जागेवर थांबलं त्यानं फक्त ह्याला थोडासा टच केला, मोबाईल काढून फोटो काढ, हां, हां. पण नाही, हा पण थोडासा भिलेला नाही, होता. ठीक आहे, बरोबर, हां. ठीक आहे, भीती वाटणार अशा टाइमला. हम्म. मी तुम्हाला सांगतो, तुमचा इन्सिडेंट होता, तुम्ही स्वतः लाईव्ह होता त्या टाइमला, हां. त्यामुळे तुम्हाला तुमचा इन्सिडेंट सांगतो. तुम्ही ज्यावेळेस बिबट्याला बघितलं, तुम्ही थांबला तसं तो पण थांबला. त्याने तुमच्याकडे बघितलं, तुम्ही त्याला वाटणी मोकळी करून दिली, मोकळे तुम्ही अजिबात, म्हणला, हा शांतच होतो आम्ही. तुमच्या अंगावर येणार नाही. हां. त्या ठिकाणी तुम्ही दोघंच होता. त्याला जर तुमचा हल्लाच करायचा असता, माणसावर जर हल्लाच करायचा, त्याला अवघड होतं काय? नाहीच काय, काहीच अवघड नव्हतं. काय आम्हाला जागाच नव्हती पळायला. त्याला त्याला तर करायचं नव्हतं, कारण मनुष्य हा त्याचा नैसर्गिक अन्न नाहीये. नाही, त्यामुळे तो माणसावर 99% हल्ला करणार नाही. फक्त थोडीफार काळजी बेसिक घ्यायची. संध्याकाळ झाली, लहान मुलांना बाहेर सोडू नका. महिला वर्ग सगळ्यात जास्त ऊसामध्ये काम करताना डायरेक्ट जेवण वगैरे झालं की ऊसात सावली जाऊन बसणार, निम्मे पाय ऊसात निम्मे पाय आतमध्ये, अशा टाइम निवांत झोपून राहतात. अशा टाइमला काहीतरी होऊ शकतं. त्यावेळेस सांगणे की पाठपुढं काम करायचं, एक जण पुढनं काम करतो, एक जण असं काम करणार. तुमच्या पाठीमागचं माल दिसलं पाहिजे, माझ्या पाठीमागचं तुम्हाला दिसलं पाहिजे.